उपस्थित आहेत। मॅचला सुरुवात नंदकुमार पाटील पहिला क्रमांकाचा बॉल घेऊन येतील राईट मोर द विकेटने। तर स्ट्रायकर एंड वरती आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतील योगेश पाणवे, योगेश पाटील, योगेश पाटील आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय सुरेश पाणवे। पहिला बॉल नंदकुमार पाटील यांचा पहिलाच बॉल अतिरिक्त धाव देऊन जाईल। आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे। नाईक सर मात्र व्हाईटचा घोषित करत असताना टीमचं खातं खोललं जाईल। एक या धावसंख्येवरती पहिलाच बॉल थोडासा स्विहर पार पाळाला, खरं तर लेग स्टंपला मिस करणारा बॉल अवंतर धावणे टीमचं खातं खोललं जाईल। किल्ले गुमतारा श्री हनुमान घोटगाव हा संघ बॅटिंग करताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। नेक्स्ट बॉल याही वेळेला बॉलला सोडून दिले गेले। यावेळेचा बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंप आहे। पहिला बॉल पाहिला तर मग लेग स्टंपला मिस करतोय, दुसरा बॉल पाहिला तर ऑफ स्टंपला मिस करतो। सलगच्या 2 धावा ह्या अवंतर स्वरूपामध्ये हाताळल्या जातात। नंदकुमार पाटील जे ठाणे गावचे आहेत, स्वतः संघमालक देखील आहेत। क्रिकेटवरती नेहमीच त्यांचा आपण अमाप प्रेम पाहिला। नेक्स्ट बॉल नंदकुमार पाटील, हो यावेळेला चांगला बॉल आहे। आडव्या बॅटने बॅकफुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता होईल। यावेळचा बॉल अगदी दर्जेदार पद्धतीचा पाहायला मिळाला। डॉट बॉलची सांगता होती या दोन या धावसंख्येवरती। नेक्स्ट बॉल नंदकुमार पाटील अगदी पाहिलं तर 7 ते 8 बॉलाचं रनअप घेऊन गोलंदाजी करत असताना अर्ध विकेटने पुढचा बॉल। यावेळेला टाइम स्ट्रोक आहे, हवेमध्ये बॉल, झेलची संधी निर्माण झाली आहे, झेल टिपला जाईल। शॉट मिड विकेट मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये फलंदाज योगेश पाटील बाद होतील। पहिला धक्का इथे बसतो आहे किल्ले गुमतारा श्री हनुमान घोटगाव संघाला। चला फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण लीग फॉर्मॅट आहे। तुषार येत आहेत बॅटिंग करण्याकरिता, कारण लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत। कारण पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यातले खेळाडू एकत्र खेळत आहेत, त्यामुळे अपडेट मिळत नाहीये। पुढचा बॉल इथून मात्र यावेळेला बॅकफुटवरती आले, पुलचा फटका खेळलाय, मिडॉन क्षेत्राकडे बॉलला ढकलले गेले। क्षेत्ररक्षक दूर अंतरावरती, त्यांच्या देखील आवाक्याच्या पलीकडे बॉल निघून गेलाय। सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी दर्जेदार चौकार येतो। हल्ला बावली लगावलाय चौकार तुषारनं। तिने टीमची धावसंख्या आपण पाहायला मिळेल 6 या धावसंख्येवरती। चांगला स्ट्रोक सजवला गेला होता। यावेळेला पुल्लरलँडचा बॉल आहे, एलिव्हेशन नव्हतं, शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल निघून चाललाय। एक धाव इथे मात्र मिळेल, बॅटचा स्पर्श झाला होता हे सांगत असताना पंच मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा धावफलकावरती नंदकुमार पाटील। पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पॉवरफुल गोलंदाजी, अगदी पाहिलं तर 1 विकेट त्यांनी आपल्या नावावरती केली योगेश पाटीलच्या रूपामध्ये। पुढचा बॉल घेऊन याही वेळेला चांगला बॉल आहे, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतोय बॉल आणि त्यानंतर मात्र पाहिलं तर लेग बाईचा इशारा होईल। टीमची धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती। नंदकुमार पाटील लाजवाब गोलंदाजी, 5 बॉल मध्ये फक्त धावा खर्च केलेत, 8 विकेट्स मिळवले योगेश पाटीलची। पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी। यावेळेला लॉफ्टेड फटका आहे, अतिरिक्त उंची गाठली आहे आणि उंची सोबत लांबी नव्हती आणि त्यानंतर मौका भी दिया और छक्का भी दिया। 6 धावा षटकार।
मध्ये त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला बॅटर पाहायला मिळतील सुरेश पाणवे. यावेळेचा बॉल अगदी पाहिलं तर उंची गाठली. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेट मध्ये टिपला जाईल झेल. फलंदाज सुरेश यांचा संपलाय खेळ. आणखीन एक धक्का या ठिकाणी किल्ले गुमतारा श्री हनुमान घोटगाव संघाला. फलंदाज सुरेश पाहत होतील. आणखीन एक धक्का बसेल सतीश मोरे यांच्या रूपामध्ये किल्ले घुमतारा श्री हनुमान घोटगाव संघासाठी. गोलंदाजी करतात आणि सर्वात महत्वाचं बाब म्हणजे क्षेत्ररक्षणाची उत्तम साथ त्यांना मिळते. आणि ज्या वेळेला तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्यावेळेला गोलंदाजी नेहमीच चांगलीच ठरते. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. अगदी पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं तर वेळेचं बंधन असेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली. चला वेळेचं बंधन असेल पुन्हा एकदा सूचना लक्षात घ्या. पहिली 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि अगदी पाहिलं तर मग 20 मिनिटाच्या अतिरिक्त वेळ जर तुम्ही घेतला तर मग शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक्स्ट्रा खेळाडू हा इनफिल्डच्या आतमध्ये आणला जाईल. पहा पुन्हा एकदा सूचना लक्षात घ्या. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतो या गोष्टींचे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. पुढचा बॉल या वेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न थेट एस्टांवरून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल इथे देखील आला. सुनील बादल खूप चांगली गोलंदाजी करतात. टीमची धावसंख्या रोखून ठेवली आहे. विकेट्स मिळवल्या जात आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर मग धावा धावपळ करते 16. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेला मात्र समोर ठेवलाय बॉल. ऑफस्टमच्या बाहेर ठेवला होता. फुटवर्क नाही. या क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप गरजेचं आहे. जसं की मोबाईलमध्ये नेटवर्कची आवश्यकता ना तर मग क्रिकेटमध्ये फुटवर्कची देखील तितकीच आवश्यकता आहे. कोणत्या प्रकारची मुवमेंट पाहायला मिळत नाही. जागेवरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि गोलंदाज त्याचा मात्र योग्य असा फायदा उचलतात. पहा पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर 2 धावा. तिसऱ्या बॉलवरती विकेट. चौथा आणि 5वा बॉल डॉट. शेवटचा अंतिम बॉल. सुनील बादल सज्ज होतील पुढचा बॉल घेऊन. याही वेळेला बॉल चांगला आहे. इथे देखील पाहिलं तर मग डॉट बॉलची समाप्ती होईल आणि इथून मात्र पाहिलं तर मग 2 पॉवर प्लेची षटकं कंप्लीट झालेली आहेत आणि या षटकामध्ये फक्त धावा आले त्यात फक्त आणि फक्त 2 विकेट 2 धावा. पलटवार करणारा हे षटक आपण पाहिलं गोलंदाज सुनील बादळ यांचं. या षटकाकरिता आपण पाहिलं तर मग 2 षटकांकरिता श्रवण ठाकरे पहा फक्त 5.5 मिनिटं घेतल्यात. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. टीमची धावसंख्या आपण पाहिले तर मग टीम धावफलकावरती आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती 16.
चला तिसरं षटक लगेचच मार्गस्थ करा, विनंती असेल आपल्याला थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी यानंतर होणारा सामना अंश 18 स्पोर्ट्स विपक्ष नित्य वजराई. अगदी पाहू शकाल यानंतर आणखीन एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यानंतर. गावदेवी अकलोली आणि 2 हात करेल एमजी बासे, मिलिंद गोरले इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आणि त्यानंतर गावदेवी अकलोली संघासाठी तो सामना खूप महत्वाचा असेल, कारण गावदेवी अकलोली संघाने पहिला सामना गमावलाय अंश 18 स्पोर्ट्स संघाच्या अगेन्स्ट खेळताना, त्यामुळे पुढचा सामना त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. 2 षटकांचा खेळ मात्र इथे मात्र समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती. आता इथून मात्र गेअर चेंज करावा लागेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज योगेश चौधरी हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये तर स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तुषार यांचा विचार केला तर मग 3 चेंडूमध्ये 11 धावांचे योगदान त्यांनी दिलं, ज्यामध्ये आपण पाहिलं लेजंड ऑफ कुडूस मिस्टर योगेश चौधरी. कुडूस गावचा हा खेळाडू आता मात्र या बिग बॅश लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. एक मानाची सन्मानाची स्पर्धा वर्णी लागली आहे त्यांची खरं तर नित्य वजराई. चला सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे. फ्रंट लाईट आपण या ठिकाणी ऑन करत आहोत, त्याकरिता 2 मिनिटं सामना थांबवा. चल बी फास्ट लगेचच मॅच सुरू करायची आहे. आता इथून मात्र पाहू शकाल जे स्वप्न बाळगलं होतं श्रावण ठाकरे यांनी की नाईट टुर्नामेंट या भागामध्ये आपल्याला आयोजित करायचे आहे. अगदी पाहू शकाल टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडले गेलेत. वेळेचं बंधन असेल अगदी पाहिलं तर 7 मिनिटांचा तुम्ही अवधी घेतलाय. बी फास्ट तुमच्याकडे 13 मिनिट आहेत अजून 2 षटकांकरता. पहिला बॉल स्विंग केला, बॉलला कटर बॉलचा वापर करताना टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या सत्रामध्ये बॉल निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल आलाय. यावेळेला पॉइंट मध्ये वॉट कॅच, काय झेल टिपला गेला त्या ठिकाणी. एका हाताने सुरेख झेल टिपला गेला आणि त्यानंतर पाहिलं तर मग विकेटचं होईल पतन. फलंदाज तुषार इथून मात्र डगआउटला जाताना पाहायला मिळते. लेटकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 हँड कॅच पाहायला मिळाली. खूप चांगले एफर्ट्स, खूप चांगला प्रेक्षणीय झेल त्या ठिकाणी टिपले गेले आणि त्यानंतर पाहिलं तर मग तुषार बाद. सन्माननीय रुखसाद शेख साहेब यांचा या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय तात्या शेटे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही संघमालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी कुडस्कर या टीमचे ते संघमालक आहेत आणि दोघांचंही शुभागमन झालंय, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र विकेट मिळवल्या आणि 40 प्लसचे अध्यक्ष देखील आहेत, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपल्या मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बिग बॅश बीएस चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. बीएस बिग बॅश आपण ही लीग पाहतोय. गोलंदाजी मार्क वरतून आपण पाहतोय. षटकातला पुढचा बॉल गोलंदाज सज्ज असतील. याही वेळेला बॉल सबमरीन पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे धोका ठरू शकेल. इथे कॉल कॉन्डिशन चुकीचं होतं आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणखीन एक विकेट्स गमावला जाईल. किल्ले गुमतारा श्री हनुमान गोडगाव संघाकडून. चला फलंदाज जे स्ट्रायकर एंडवर त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. जे फलंदाजी करतात त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. स्ट्रायकर एंड वरती गौतम आहेत, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुरु मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुढचा बॉल रिव्हर्स खेळ, त्यावेळेला स्विच हिट केल्या बॉलला डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. खूप दूरवरचं अंतर कापून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत.
आणि इथे देखील पाहिलं तर मग गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. फलंदाज नुकतेच खेळपट्टीवरती आले आणि स्विचिटचा प्रयत्न केला होता. चांगला स्ट्रोक होता अगदी मिडल ऑफ द बॅट आणि परंतु क्षेत्ररक्षकाने देखील चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं. 2 धाब्याच्या मदतीने टीमची धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 18 धावा. योगेश चौधरी खूप चांगली गोलंदाजी त्यांची या मॅच मध्ये राहिली आहे. जो विश्वास त्याच्यावरती दाखवला होता विश्वास सार्थकी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. सफल झाले यावेळेला प्रॉपर फटका आहे. चांगला फटका आहे. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं आणि तिथून मात्र बॉलला पाठवले गेले 4 धावांकरिता. संघर्षाचा संघर्षमय चौकार अगदी रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती खर तर चांगला स्ट्रोक होता. सफल झाले त्यानंतर हेरलं फाईन लेग आणि स्क्वेअर लेग खाली आहे आणि त्यानंतर या बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग धावा धावफलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 22 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला देखील पाहिलं तर जागा भरून खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न लाजवाब फलंदाजी. सुरुवात थोडीशी खराब झाली होती परंतु मिडल ऑर्डर मध्ये कमालीची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गौतम यांच्या माध्यमातून एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला. जिथे मात्र सिंगल डबल धाव मिळते तिथे देखील त्या अंकित केल्या जातात. थेंबे थेंबे तळे साचे. जिथे संधी मिळते तिथे मोठे फटके देखील खेळले जातात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 24 आणि या 3 षटकांसाठी अवधी घेतला गेला. एकंदरीत आतापर्यंत पाहिलं तर 11 मिनिटं आणि 46 सेकंद. अजून देखील पाहिलं तर मग तुमच्याकडे 9 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. अगदी पाहिलं तर मग 3 षटकांचा खेळ संपतोय. इथून मात्र अच्युत पाटील हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. चिंचगड गावचा हा खेळाडू यस षटक कंप्लीट झालेला आहे. कारण पाहू शकाल पहिला बॉल डॉट त्यानंतर विकेट त्यानंतर रनआउटची विकेट त्यानंतर 4थ्या बॉलवरती 2 धावा 5व्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर 6व्या बॉलवरती 2 धावा आल्या म्हणजेच काय तर षटक कंप्लीट झालं. अच्युत पाटील वाडा टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव अनेक सारा अनुभव त्याच्या पाठीमध्ये देखील आहे. चिंचगड संघासाठी नेहमीच चांगला खेळला परंतु आज त्याचा लिलाव लागलाय. नित्य वज्राई दोस्ती स्पोर्ट या संघामध्ये अच्युत पाटील उर्फ भाई या नावाने चर्चेत असणारा हा खेळाडू धनंजय स्पोर्ट चिंचगड संघाचा एक हुकमी एक्का. खरंच अनेक वर्ष त्यांनी चिंचगड संघाला पुढे घेऊन गेला. त्याच्या तालमीमध्ये अनेक खेळाडू घडले. वेगन पाटील त्यानंतर आपण पाहिलं तर आशिष पाटील. अच्युत पाटील आहे ते गोलंदाजी मार्क वरती मार्गस्थ केलाय. चला बी फास्ट घाई करा विनंती असेल. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला गुरु पाहायला मिळेल. गौतम चांगली बॅटिंग करतात. 4 बॉल मध्ये 8 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती. षटकातला पहिला बॉल ओहो दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. फाईन स्लिप मध्ये बॉल निघून चालला. एक सिंगल मिळेल. गौतम करिता मात्र सुवर्ण संधी असे प्रति षटकाराला भूमिक स्पोर्टचे मालक आदरणीय श्रावणजी ठाकरे या स्पर्धेचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. गौतम यांच्यासाठी संधी आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. 4 मध्ये 8 धावा त्यांनी काढल्यात. अगदी पाहतोय टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 1च्या मदतीने 25 धावा. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता आणि त्यानंतर गौतम यांना आपण स्ट्रायकर एंड वरती पाहतो. यांनी देखील खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहे. अनेक स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवल्या त्यामुळे नजर या खेळाडूवरती देखील असेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. एक बाजूने गोलंदाज बेस्ट आहे दुसऱ्या बाजूने फलंदाज बेस्ट आहे आणि मागच्या लीगला मॅन ऑफ द सिरीजचा मान देखील पटकावली होती. अच्युत पाटील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा या ठिकाणी बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न. सिलिमिड ऑफ मध्ये आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी थोडेसा फंबल पाहायला मिळाला. डेंजर एंड वरती गौतम. इथून मात्र 2 धावा मात्र जरूर मिळतील. मागच्या वेळीची लीग आपण पाहिली तर मग 2 मॅन ऑफ द सिरीज त्यामध्ये गौतम आणि सुभाष पाटील मॅन फ्रॉम कुंदे. अगदी पाहिलं तर ते ठरले होते मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी. टीमची धावसंख्या पाहिली 2च्या मदतीने 27 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉल वरती सिंगल त्यानंतर 2 धावा. अच्युत पाटील विपक्षात गौतम. चांगली लढत अगदी 2 खेळाडूंच्या दरम्यान चांगली जुगलबंदी पाहायला मिळेल. आणि पाहिलं ना तर मग
लॉंग ऑन मध्ये आपण लॉंग ऑफ मध्ये यतीन पाटीलला देखील पाहू शकाल. एक चांगला फिरकीपट्टू झिडके गावचा. पुढचा बॉल ओ अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू शरीरापासून चेंडू दूर ठेवलाय. व्हाईट यॉर्करचा वापर केलाय. डॉट बॉल इथे आलाय आणि अगदी पहिला तर मग दक्ष पंच चांगला डिसिजन, गुड डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळतोय. अच्युत पाटीलचा हा अनुभव, हा क्लास तो दाखवतोय. बॅटर पासून चेंडू दूर ठेवतोय. त्याला ठाऊक आहे गौतमच्या पट्ट्यात जर बॉल दिला तर मग थेट कार्यक्रम करेल आणि त्याचमुळे की काय तो चेंडू दूर अंतरावरती ठेवण्याचा प्रयत्न करतोय. हा क्लास आहे, हा अनुभव आहे. षटकातला पुढचा बॉल अच्युत पाटील ऑन साइड लाईट आउट क्लास. मात्र हवं तसे एलिव्हेशन झालेलं आणि मिडाऊनचा क्षेत्ररक्षक बॉल वरती येईल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केलं. स्वतःवरती निराश आहेत गौतम. त्यांना ठाऊक आहे की इथे मात्र मोठा फटका मारण्याची संधी होती. टीमची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झाला. फक्त 4 धावा खर्च केल्या जात आहेत. विकेट टू विकेट गोलंदाजी अच्युत पाटीलची आपण पाहतो. स्ट्रायकर एंड वरती गुरु पाहायला मिळतील. या डावातले अजून देखील पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कमीत कमी 8 बॉल मध्ये 18 ते 20 धावा येणं अत्यंत गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल अच्युत पाटील. ओहो रायझिंग अँड सरप्राइझिंग. याही वेळेला चांगला बॉल होता. गुडलेंथ वरती ठेवला, उसळी दिली, बाउन्स दिला आणि सर्व गुण संपन्न बॉल या ठिकाणी डिलिव्हर करत असताना अच्युत पाटील ऑर्डर डिलिव्हरी. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग डॉट बॉलची समाप्ती होईल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावा दाखल करतोय 28. शेवटचा बॉल अच्युत पाटील यांचा. स्ट्रायकर एंड वरती गुरु थोडेसे संघर्ष करतायत परंतु गौतम यांची चांगली फलंदाजी. त्यांना अधिक स्ट्रायकर एंड वरती आणणं गरजेचं आहे. ज्या वेळेला एखादा फलंदाज लय मध्ये फलंदाजी करतो त्याला अधिक प्रमाणामध्ये स्ट्रायकर एंड वरती आणणं खूप गरजेचं आहे. शेवटचा अंतिम बॉल अच्युत पाटील यांचा. ऑन साइडला फटका दमदार आहे. इनटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. थोडासा आउटफील्ड त्या ठिकाणी खराब आहे. 2 धावा इथे मात्र जरूर घेतल्या जातील. यतीन पाटील चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग 30 धावा या धावफलकावरती आपण जोडताना पाहतोय. नेक्स्ट मॅच एमजी स्पोर्ट्स पासे विपक्ष गावदेवी अकलोली. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. या हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. गावदेवी अकलोली आणि एमजी स्पोर्ट्स पासे ऑफिशियल कॉल असेल आपल्याकरिता. फर्स्ट इनिंग संपल्यानंतर आपल्याला सामन्याचा टॉस केला जाईल. गोलंदाजी मार्क वरतून आपण पाहतोय गोलंदाजी करताना संतोष पांढरे गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय अगदी पाहिलं तर मग गौतम 30 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा षटक खूप महत्वाचा असेल विशेषतः बॅटिंग करणारी टीम कारण 24 बॉल मध्ये फक्त 30 धावा आणि या स्पर्धेमध्ये एक मोठं टार्गेट उभं करायचं असेल तर मग गौतम यांना त्यांच्याकडे असलेला अनुभव हा तो या षटकामध्ये दाखवावा लागेल कारण धावसंख्या लो स्कोरिंगची आहे. येणाऱ्या 6 बॉल वरती अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. थेट शरीरावरती आदळलाय बॉल. अगदी आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलने सुरुवात केली आहे गोलंदाज संतोष पांढरे या गोलंदाजाने. हे सर्व लेजंड क्रिकेटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघ मालकासाठी लढताना पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल इथून मात्र पाहतोय संतोष पांढरे पुन्हा एकदा स्लॉगर मधून सज्ज असतील गौतमच्या विरोधात. ओह या वेळेला दमदार फटका. जा आणि शोधून घेऊन या हे उत्तर दिलंय गौतमनं. बॉलला पाठवलंय 7 धावांसाठी. षटकार.
ॲज अ आयकॉन म्हणून आपण पाहतोय गौतम उर्फ लालू खूप चांगली बॅटिंग करतायत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 36. याही वेळेला स्टार्ट इन डिलिव्हर जा आणि शोधून आणा हेच उत्तर प्रत्येक बॉल वरती मिस्टर लालू. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या दुसऱ्या षटकारासाठी श्रावण ठाकरे यांच्याकडून मिळतील तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज. कम ऑन डीजे. साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि तिसरा षटकाराला तर मग 500 रुपयाचा कॅश प्राइज 600 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती आता जोडल्या जातील. सन्मानजनक फायटिंग टोटल 42 धावा जी आघाडीच्या गोलंदाजाने मेहनत घेतली होती त्याच्यावरती पाणी फेरण्याचं काम संतोष पांढरे करतायत. त्यांच्यावरती अटॅक केलाय. 2 ला 2 आले. तिसरा येईल का यावेळेला बी टाइम आहे. स्ट्रोक अगदी पाहिलं तर सिलिमिड ऑफ मध्ये बॉल ढकलला गेलाय. एक सिंगल तर मात्र इथे मिळेल. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न केला जातो आणि इथे काय घडले पाहावं लागेल. पंच निर्णय काय देत आहेत. फलंदाजाने थांबायचं आहे. चला पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. क्रॉसिंग झालं नसेल तर ती धाव दिली जाणार नाहीये. मात्र फलंदाज तिथे बाद देखील नसतील. फक्त सिंगल धाव इथे अंकित केली जाईल आणि लालू नॉन स्ट्राइक एंड वरती थांबतील. टीमची धावसंख्या 43 या अंकावरती आणि सर्वांसाठी नियमावली ही सारखी असेल. ज्यावेळेला बॅटर दोन्ही फलंदाज ज्या वेळेला क्रॉस होतील त्यावेळेस ती धाव गृहीत पकडली जाईल. ही सूचना लक्षात घ्या. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 43 धावा. पहिला बॉल डॉट त्यानंतर षटकार. तिसऱ्या बॉलवर षटकार. चौथ्या बॉलवर सिंगल. 4 बॉल आणि आपण पाहतोय 13 धावांचं इथे खर्च करत असताना संतोष पांढरे या गोलंदाजावरती हल्ला चढवला गेलाय. 43 धावा या धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती गुरु असतील. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. संतोष पांढरे यांचा पुढचा बॉल. ओ यावेळीचा बॉल सबमरीन पाहायला मिळाला. इथून मात्र काय घडलं पाहावं लागेल. आता इथे मात्र गुरु यांना बाद व्हावं लागेल कारण एष्टी रक्षक तिथून मात्र फेकी करतील. तोपर्यंत मात्र इथून टीमची धावसंख्या आपण पाहतोय 43 धावा धावफलकावरती आहे. चेंडू क्रमांक 5 चा खेळ इथे मात्र पूर्ण होईल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. त्यानंतर पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. गावदेवी अकलोली आणि MG बासे या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. टॉस का बॉस कोण होणार आणि या सामन्याचं नाणेफेक करतील 40 प्लसचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय आदरणीय तात्या शेट्टे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि त्यानंतर रुखसात शेख देखील त्यांच्या समवेत जॉईंट आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. यावेळेला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र मस्तक पैदस्तक बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चला MG बासे संघाचा कर्णधार या अगोदर देखील आम्ही अनाउन्समेंट केली होती कारण हाफ इनिंग होईल त्यावेळेला तुमचा टॉस केला जाईल. चला विनंती आहे MG बासे टीम आपला संगणक या ठिकाणी दाखल करा कारण टीम गावदेवी अकलोली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आपणास विनंती असेल MG बासे अंतिम ऑफिशियल कॉल. मिलिंदजी गोरले फास्ट घाई करा जरा कारण मान्यवर या ठिकाणी आमच्या समवेत जोडले गेलेत.
तात्या शेट्टी जे 40 प्लसचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबरीने रुखसात शेख देखील आपल्या समवेत जोडले गेले. टॉस का बॉस, या टॉस का बॉस मध्ये मात्र पाहू शकाल लक्ष्मी गरगंटी. त्याचनंतर आपण पाहिलं तर मग वीर 6171, प्रगती सुपर मार्केट 6061, माऊली कलेक्शन, मारुती पाटील प्रोप्रायटर्स आहेत. या टॉस बॉक्स मध्ये आपण पोहोचलोय. मान्यवरांच्या शुभास्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. गावदेवी अकलोली बना MG पासे. एक बाजूने आपण पिंटू यांना पाहतोय कर्णधार म्हणून, दुसऱ्या बाजूने मिलिंद गोरले, दोन लेजंड क्रिकेटर आमने सामने. दोन्ही टीमला या ठिकाणी मान्यवर आमच्या माध्यमातून शुभेच्छा देत असताना बेस्ट ऑफ लकचा संदेश दोन्ही टीमला. नाण्याची आपण ओळख पटवून द्यात. एक बाजूने नाण्याच्या गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या बाजूने BS स्पोर्ट्स म्हणजेच भूमिक स्पोर्ट्स. नाणेफेकीचा कौल, BS इज अ कॉल आणि आलाय गुड मॉर्निंग. तर मान्यवर विनंती असेल की आपण पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आसन ग्रहण करायचं. पण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. नाणेफेकीचा कौल खूप महत्वाचा होता, तो लागलाय गावदेवी अकलोली संघाच्या बाजूने. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणार आहात. समोरचा संघ पहिला सामना खेळतोय, तुम्ही मागील सामन्यामध्ये तुमच्या वाट्याला पराभव आलाय, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये काय रणनीती असेल? निश्चितच चांगला कमीत कमी टार्गेटमध्ये यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि एक सामना आम्ही हरलेले, त्याच्यामुळे यावेळेला जोर मारणार आहे आम्ही. त्यानंतर ॲज अ कॅप्टन म्हणून ज्या वेळेला एखाद्या लीग फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळता, ज्या वेळेला तुमच्या वाट्याला पराभव येतो, त्यानंतर रणनीती तुमच्या माध्यमातून साकारली जाते. संघनायक म्हणून आता संघाला काय संदेश असेल? टीम स्पिरिट द्या, प्रत्येकाने 100% खेळा, आपला प्रयत्न करा आणि निश्चित एक कमी टार्गेटमध्ये जर आम्ही यांना रोखलं तर निश्चितच सामना जिंकू आम्ही. शेवटचा प्रश्न आहे आपल्याकरिता. या स्पर्धेकरिता जी खेळपट्टी बनवली गेली, जे आउटफील्ड बनवलं गेलं, त्याच्याबद्दल एक अनुभवी खेळाडू म्हणून काय सांगाल? निश्चितच एकदम जबरदस्त नियोजन आयोजन आहे आणि मी पहिल्या वेळेलाच बोललो की श्रावण ठाकरे आणि गुड मॉर्निंग अंबाडी संघ कमिटीचे मी आभार मानतो की इथे आम्हाला खेळायला संधी दिली म्हणून. नक्कीच हे होते आपण पाहतोय गावदेवी अकलोली टीमचे कर्णधार. तर त्यानंतर आपण पाहतोय MG स्पोर्ट्स संघाचे कर्णधार या ठिकाणी मिलिंद गोरले आपल्या समवेत जोडले गेले होतात. मिलिंदजी, आपण नाणेफेकी जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला असता. आता वाट्याला तुमच्या फलंदाजी आले, समोरचा संघ देखील ताकदवार याचा आयकॉन म्हणून योगेश पाटील यांच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. काय टार्गेट असेल मनामध्ये? 50+ टार्गेट घेऊन चालतो, कारण स्वतः कर्णधार आहेत, योगी पण आहे, त्याच्यामुळे नक्कीच 50+ मारण्याचा प्रयत्न करू. कर्णधार आहात, कर्णधार म्हणून संघाला या लीग फॉर्मॅटमध्ये खेळताना काय संदेश असेल? कोणताही प्रेशर न घेता, जरी समोरच्या टीममध्ये मोठे मोठे खेळाडू असले, टीमवर्क म्हणून खेळा आणि नक्कीच विजयश्री मग आपोआप येते. शेवटचा प्रश्न असेल, या ठिकाणी आपण पाहिलं तर श्रावण ठाकरे यांनी जे स्वप्न उराशी बाळगलं होतं की या अंबाडी परिसरामध्ये डे फॉर्मॅट नाईट फॉर्मॅट स्पर्धा होणं खूप गरजेचं आहे आणि ते स्वप्न अखेरकार पूर्ण झालं. श्रावण ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच खूप जास्त मेहनत घेतली ॲक्च्युली एकट्या माणसाने, आणि हे 200% दिलेले आहेत स्वतःचे, तेव्हा हे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि 2 दिवस मी पाहतो ही टुर्नामेंट लाईव्ह. नक्कीच चांगले व्ह्यूज भेटत आहेत आणि सर्व गोष्टी अप्रतिम आहेत, सगळे मॅनेजमेंट अप्रतिम आहे आणि हॅट्स ऑफ टू त्यांच्या हार्डवर्कला. नक्कीच दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. खूप चांगली कमेंट्स आपण श्रावण ठाकरेंबद्दल दिली, त्याबद्दल आपले देखील आभार. तर टीम गावदेवी अकलोली ऑन दी टॉस अँड ऑन दी फील्ड फर्स्ट ओ टू कॉम्बॉक्स, थँक्यू सो मच. आपल्या समोर जोडले जातील मोनिश पाटील सर. शेख वेलकम बॅक मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय BS स्पोर्ट्स प्रेझेंट बाय 40+ बिग बॅश धमाका बिग बॅश लीग आपण पाहत आहोत आणि जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आजचा तिसरा दिवस, 2 दिवस आपण रेग्युलर फॉर्मॅट खेळताना या स्पर्धेमध्ये पाहिलं आणि आजपासून 40+ आपण हे हा फॉर्मॅट सध्या पाहत आहोत. बघा, नाणेफेकी जिंकली गावदेवी अकलोली MG बासे अशी आपल्याला मॅच पाहायला मिळेल. सो आपण चेंडू चॉईस करायचा लगेचच. बॉल तयार होत आहे. तुषार पहिला बॉल घेऊन हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला, फिल्डर आहेत
थर्ड मॅन रिझन मध्ये आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली गेली. टार्गेटचा विचार केला तर फार मोठं आव्हान नाही. पहिल्या डावामध्ये बॅटिंग तितकी तीक्ष्ण नाही झाली, भेदकता त्याही तितकी दिसली नाही आणि 48 धावांचा पाठलाग करत असताना ओपनिंग पार्स मध्ये दोन बॅटर आपण पाहतोय, योगेश आणि मनोज पाटील. नंदू पाटील आहेत. नित्यानंद स्पोर्ट्स ऑफ क्लब ऑफ गणेशपुरी यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. लगातार 3 सिक्सर आणि 3 चौकार जोडले गेल्या दोन्ही बॅटर्सने, तर 1001 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सुपूर्त केलं जाईल. दरम्यान चौकार आला, हा रिप्ले पाहतोय आपण. क्रॉस बॅटने खेळलेत आणि त्यानंतर मिड विकेट बरोबर स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑफ या फिल्डरच्या मधोमधनं बॉल निघून गेला. गॅप मध्ये खेळले, चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धाव संख्या फलकावरती आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 आकड्यावरती धावात. प्रति षटकारास महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. क्रॉस खेळल्यात पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला. आता फिल्डर नाही आहे, दुसरा देखील जाऊ शकतो का, पण थोडा बॉल स्लो झाला, वेग नव्हता तितका आणि त्याचाच मुळे धाव फलकावरती जर बघितला गेला तर 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 48चा पाठलाग करत असताना आपण नित्य वज्राई संघाला आपण पाहतोय आणि पाठलाग करत असताना धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या 7. 7 धावा फलकावरती. स्टेप आउट केला समोरच्या दिशेला, स्ट्रेट बॅटेड, हा धमाकेदार फटका पाहायला मिळेल की काय. बॉल निघून जातो सीमा पार, येतात मिळतील 4 धावा. नित्यानंद स्पोर्ट्स गणेशपुरी यांच्या माध्यमातून लगातार 3 सिक्सर 3 चौकार, 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. प्रति षटकारास 100 रुपयाचा कॅश प्राइज महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून असणार आहे आणि 3 विकेट साठी देखील पारितोषिक आहे. 11 धावा फलकावरती. चांगली सेन्सिबल बॅटिंग चालू आहे सध्या मैदानामध्ये. बरोबर पॉवर प्ले फोडायचं काम चाललंय. क्रॉस बॅटने पुन्हा खेळल्यात. आता मिड विकेटला इनफिल्डचा फिल्डर आहे, तिकडे बॉलला स्टॉप करतील. त्याच दरम्यान एक सिंगल बनते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक 12 आकड्यावरती. 12 धावा फलकावरती आहेत. 5 बॉल फेकून झालेत. षटक पहिलं चालू आहे. 48 50 प्लस नाही स्कोर जाऊ शकला, त्यामुळे असं म्हणावं लागेल की लो टोटलची मॅच आहे. 5 षटकांची मॅच पाहतोय. ऍटलीस्ट एक 50चा आकडा तरी हवा होता. परंतु बॉलिंग करत असताना मी म्हणेन की सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये जो दबाव टाकायचा होता तो नाही दिसत आहे क्लिअरली. आणि आणखी एक चौकार, धावा 4. बघा, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 3.5 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टोटल 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. आणि आता षटक क्रमांक 2 सुरेश गोलंदाजीवरती. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल टीम किल्ले घुमतारा श्री हनुमान घोडगाव या संघाला. लीग स्टेबल मध्ये मॅचेस आपण जेव्हा पण पाहतोय, लीग स्टेबल मध्ये मॅचेस मध्ये सर्व 1-1 2-2 गुण जे आहेत ते महत्वाचे आहेत. 2-2 पॉइंट्स तुम्ही जेव्हा पुढे घेऊन जाता तेव्हा तुम्हाला त्याचा बेनिफिट अंतिम चरणामध्ये होतो. पहिली मॅच आपण बघितली भरपूर चांगल्या पद्धतीने रंगताना, ज्यामध्ये अंश 18 स्पोर्ट्स संघ विजयी झालाय. कौतिबी अकलोली पुन्हा एकदा उतरणार आहेत एमजी बासेच्या अगेन्स्ट. शॉर्ट बॉल होता, जागा बनून पॉइंट कव्हर्सला खेळायचं होतं, परंतु त्या चेंडूच्या गतीला नाही परखता आलं आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती झाली. हा रिप्ले पाहतोय आपण. राईट आर्म राऊंड दी विकेट. टप्पा पडल्यानंतर हलका आतमध्ये बॉल आला. इंटेन्शन चांगलं होतं, मी तर म्हणेन बॅटर नंदू पाटीलचं, परंतु कनेक्ट नाही करता आला. स्टेप आउट केलाय. पुन्हा मिड विकेटला बॉल चाललाय. फिल्डर आहे जरूर तिकडे, अडवणं थोडं कठीण झालं. आणखी एक चौकार नंदू पाटीलच्या बॅट मधनं येतोय.
टोटल मध्ये तुम्हाला मॅच रंगवायची तर सर्वात महत्वाची कंडिशन काय तर तुम्हाला अर्ली विकेट सुरुवातीच्या घडीला विकेट घ्यावे लागतात आणि विकेट दबाव बनवतं आणि तो विकेट मी तर म्हणेन की सुरुवातीला लवकर तर नाही आलेला पण अजूनही वेळ नाही गेलेला आणि त्या वेळेमध्ये विकेट आला 21 वरती पहिला धक्का बसलाय आणि इकडनं तुम्ही इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि बॅक टू बॅक आणखी 1 ते 2 विकेट घेतले स्पेशली मिडल ऑर्डर्सचे विकेट महत्वाचे आहेत आणि ते विकेट मिळवले तर मॅच रंगू शकते शेवटपर्यंत मॅच जर गेली 6 बॉल 10 12 14 15 अशावरती मॅच नेऊन ठेवली तर मग पुन्हा 50-50 होऊ शकतं जरूर बॅटिंग साइडनं आपण जर बघितलं गेलं तर मी म्हणेन की नित्य वज्राई आता या मॅच मध्ये एक पाऊल कुठेतरी पुढे आहेत पण एक विकेट देखील आलाय कमबॅक होऊ शकतो पुन्हा ऑप्शनचा बाहेर हे चित्र आपण म्हणतो यावर चर्चा करतोय की बघा विकेट आल्यानंतर डॉट बॉल येण्याचे चान्सेस ही वाढतात नवीन बॅटर वरती तो प्रेशर असतो आणि तेच दिसलंय पहिला डॉट बॉल फेस केलाय बॅटिंग करत असताना डॉट बॉल स्टेप आउट केलं इनसाइड आउट खेळायचा लॉंग ऑफचे फिल्डर आहे तिकडे बॉल अडवतील फेकी करेपर्यंत एक बनली दुसरीचा प्रयत्न रनआउट संधी होती आणि आता नाही मी तर म्हणेन ही गरज नव्हती कारण की बॅटर ऑलमोस्ट पोहोचले होते क्रीज मध्ये आणि त्यानंतर बॉल फेकला जिथे एकच धाव मिळाली असती तिथे 2 झाल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसावले धावफलकावरती धावा आपण पाहतो 23-23 या आकड्यावरती बॅट्समन नेम कळवा प्लीज आणि मी विनंती करेन यानंतर प्रत्येकी संघाला की 12th मॅन आपला पाठवा किल्ले घुमतारा श्रीमान घोडगाव बॅट्समन नेम कळवा नाही नित्य वज्राई बादल आहेत का ओके बघा या स्पर्धेचे जे रूल्स आहेत नियमावली आहेत त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील धावफलकावरती धावा पाहतोय षटक समाप्त झाले 2 आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 1 विकेट गमावत असताना 23-23 धावा आहेत फलकावरती इक्वेशन देखील तुमच्या समोर पोहोचवतो विचारकरिता 18 बॉल आणि 18 मध्ये जिंकण्याकरिता धावा बनवायच्या 25 8 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट केलेत बघा 4 षटक तुम्हाला अगदी 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि जर का नाही झाले तर एनी हाऊ तुम्हाला एक खेळाडू इनफिल्ड आतमध्ये आणावा लागेल आणि असं नको व्हायला की मॅच अंतिम षटकामध्ये क्रुशियल मोमेंट वरती आणि तुमचा आउटफील्ड मधला एक खेळाडू एक्स्ट्रा इनफिल्ड आलाय 18 मध्ये आता 25 ची गरज आहे षटक क्रमांक चालू असताना 3ऱ्या क्रमांकाचं आणि आता मॅच मध्ये थोडी रंगत वाढेल कारण की 1 विकेट नुकताच आलाय परंतु जर बघितलं गेलं तर नंदू पाटील हा इम्पॅक्ट करेल जरूर या मॅच मध्ये असे इम्प्रेसिव्ह पारी पाहायला मिळाले 7 मध्ये 16 धावा त्याने बनवल्यात आणि ज्या पद्धतीने त्याचा क्लास दिसलाय स्क्वेअर लेग त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह त्याने केलाय स्क्वेअर लेगला स्वीप केलं होतं मिड विकेटला पुल केलं होतं आणि मैदानाच्या चाहू बाजूने खेळू शकतो तो अनुभव तो एक्सपिरियन्स सगळं काही नंदू पाटील याचा बॅटिंग मध्ये दिसलाय परंतु नंदू पाटीलचं इकडनं विकेट घेणं गरजेचं आहे कारण की नंदूचा विकेट मिळाला तर मी म्हणेन की या मॅच वरती आणखी जास्त कंट्रोल करता येईल आणि त्याचा प्रयत्न मध्ये षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाज होता सचिन आलेत सचिन पहिला बॉल बॅकफुटला गेले कट केल्या बॉलला आता कव्हर्सच्या रिजन मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला गॅदर केलं फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 1 ने पुढे सरसावलाय धावफलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 24 आकड्यावरती 3ऱ्या क्रमांकाचा षटक चालू आहे चला वेळ वाचवा आतमध्ये बॉल आलाय वॉट अ डिलिव्हरी भरपूर चांगला बॉल होता टप्पा पडल्यानंतर बॅटरचा मनामध्ये एक होतं की डिफेन्सिव्ह खेळायचं बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते परंतु जर बघितलं गेलं तुम्ही रिप्ले मध्ये तर डिफेन्स करण्याच्या नादामध्ये बॉल आतमध्ये आला होता टप्पा पडल्यानंतर आणि अशा प्रकारचे जेव्हा इन कटर्स बॉल असतात जेव्हा आत येतात तेव्हा बॅटचे एजेस देखील लागतात हा रिप्ले पहा ओ सुपर बॉल चांगलं योग्य टप्प्यावरून वळण केलं आणि त्यानंतर 22च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने 25 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली षटक 3रं चालू असताना 2 बॉल फेकलेत पहिला डॉट देन 22 3रा बॉल आता
पुन्हा बॅकफुटला गेले आणि पंच केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल चाललाय आता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, निघून जातोय सीमा पार. येतोय आणखी एक नंदू पाटीलचा दमदार चौकार. प्ले मध्ये आपण पाहिलं असेल इन कटर बॉल होता, इन स्विंग बॉल झाला होता टप्पा पडल्यानंतर, त्यामुळे बॅकफुटला गेले आणि बॅकफुट वरनं तो बॉलला बनवला. ऑन साइडला पुन्हा खेळलात मिड विकेटला. आता बॉल चालला, फिल्डर आहे डीप मध्ये, उचलला जाईल बॉलला. फेकी करेपर्यंत एक बनली आहे, दुसरीचा प्रयत्न, फेकी थोडी लेट झाली आणि त्याचाच मुळे या 2 धावा बनल्या. आउटफील्ड मध्ये मी म्हणेन की आज टीम घुमतारा संघाने मी म्हणेन आउटफील्ड मध्ये थोड्या चुका जरूर केल्या, कारण की आधी देखील रनआउटची संधी होती ती गमावली. आता देखील फेकी थोडी लेट झाली आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील धावा दिल्यात भरपूर साऱ्या. सो या आउटफील्ड मधल्या सुद्धा चुका ज्या आहेत त्या सुधाराव्या लागतील. आतमध्ये पुन्हा एकदा आणखी एक डॉट बॉल आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर चेंडू फेकून झाले 5-31 वरती 1. पाठलाग चालू आहे 48-48 चा. शेवटचा अंतिम बॉल. एक ब्रेक थ्रू मिळाला पण पुन्हा पार्टनरशिप बनवतायत आता हे दोन्ही बॅटर्स. 13 बॉल आणि 17 ची गरज आहे. तेरा बॉल 17 धाव्यांची गरज आहे. अंतिम बॉल स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केला आणि तदनंतर रनआउटच्या माध्यमातून विकेट पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 2 शेवटच्या बॉल वरती विकेट आलाय. सुनील माघारी परतला गेला. 31 वरती 2 आणि आता 12 बॉल 17 ची गरज आहे. बारा बॉल आणि 17 धाव्यांची गरज आहे आणि आता बॅटिंग करण्याकरिता या संघाचा प्रमुख खेळाडू नितीन. 12 बॉल 17 ची गरज आहे नितीनाला बॅटिंग करण्याकरिता. आणि एका बाजूने जर बघितलं गेलं तर नंदू पाटील जो वेगाने धावा बनवलाय तो देखील मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूने या हंगामामध्ये नितीनची बॅट चांगली बोलली आहे. तो नितीन आता बॅटिंग करण्याकरिता आलाय. 31 ची गरज आहे. 12 बॉल 17 31 धावा बनल्यात. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 गुरु आल्यात. बारा बॉल 17 ची गरज आहे. लेग स्टंप वरती बॉल बॅटला लागला असता तर कदाचित लॉंग लेग रिजन मध्ये एक मोठा फटका पाहिला असता, परंतु अंपायरचा इशारा आला तर वाईट पासून सुरुवात केली या षटकाची. स्वतः 12 बॉल आणि 8.00 चा करंट रिक्वायर्ड रन रेटने धाव फलकावरती धावा 16 बनवायचा आहेत. प्रति षटकाच्या पाठीमागे 8 धावा. सो पुढील बॉल बाहेर निघणारा बॉल हलकासा लेग कटर. फार जास्त वळण नव्हतं पण योग्य टप्प्यावरनं वळण पाहायला मिळालं. हा पहा ऍक्शन रिप्ले. डॉट बॉल आला आणि निधव चेंडूच्या समाप्तीनंतर 11 मध्ये 16व्यात इनसाइड आउट ड्राइव्ह केला बॉलला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये निघून जातोय. हा धावा 4.
36 रन्स ऑन दी बोर्ड. 10 मध्ये आता 12ची गरज आहे. एक चौकार आल्या, मोठे फटके तर तुम्हाला रोखावेच लागतील. पुन्हा शफल केलाय, डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगचा वर्ण बॉल निघून चाललाय. आणखी एक चांगला स्ट्रोक, वन अनदर 4. आणखी एक चौकार. डॉक्टर दत्ता सदगीर यांच्या माध्यमातून मेडिकल किट देखील आपल्याला या स्पर्धेकरिता अवेलेबल झालं आणि त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स देखील थोड्या वेळामध्ये येईल. साई दत्त मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अंबाडी नाका यांच्या माध्यमातून हे आपल्यापर्यंत अवेलेबल झालं. त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. 40 धावा, 2 चौकार आले, 12 बॉल आणि 17 धावांची गरज असताना पहिला वाईड, त्यानंतर 2 चौकार आले आणि आता मॅचची सिच्युएशन थोडी बदलली आहे. आता विजयाकरिता राहिले 9 बॉल आणि 9 मध्ये 8 धावांची गरज आहे. पेनल्टी षटकामध्ये धावा आल्यात. नितीन सोमन समोरच्या दिशेला खेळल्यात, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि हा लगातार येणारा एका रो मधला नितीनचा तिसरा वार, तिसरा चौकार. लगातार एका रो मध्ये 3 चौकार जोडले आणि आता डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. 7 बॉल 7 मध्ये 4 धावांची गरज आहे. आयकॉन खेळाडू बरोबर मॅचच्या सिच्युएशन नुसार आलाय. जेव्हा कंडिशन्स अशा होत्या की बॅटिंग करायची होती, जिथे धावा बनवायचा होता, तिथे नितीन आले आणि नितीनने त्या धावा बनवल्या योग्य पद्धतीने. 12 धावांवरती खेळतोय तो सध्या. हवेमध्ये खेळल्यात, प्रहार केलाय, उंचीवरती बॉल आहे, डिस्टन्स चेक करावा लागेल. बॉल निघून जातोय सीमा पार आणि हा विजयाचा आलाय चौकार. धावा मिळती 4. चला, प्लेअर ऑफ द मॅच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण नंदू पाटील यांना हे पारितोषिक देणार आहोत. या नंदू पाटील आमच्या समवेत आमचा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडायचा आहे.